गंगा पुन्हा यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करण्यास विसरू नका। पटाचा शोक जात नाही। अरे बा हा माणूस म्हटलं बाळूभाऊ सगने या पटाच्या रेंगीत म्हटलं उबड तबड निरा गुंडला गेलता मी आडला तर माणूस हा पट सोडून पण या माणसाने की पट सोडला नाही। त्याचा म्हटलं हा मुर्याचे बाळूभाऊ आहे, त्याचा हा बैल आहे म्हटलं राणा नाही। दाखव रे जरा बा राणाले पा बैल कसा धड धाकड निरा पहिल्याच दिसते। काय आजकालचे लोक मालक पाहिला बारका चिरकान बैल पाहिला धड धाकड असा हा राणा का भाऊ या ना इकडे रामराम हो बरं म्हणजे शौकासाठी आले का पटासाठी आले? पटासाठी आले आपल्या इकडे हे सर्व लोक इथं बैल पाहासाठी आले। शौक करून थकले। कोणता कोणता शौक केला तुम्ही? बैल मला असं वाटतं दुसराच शौक करतो। आजकाल बुढे बाटे आहेत की नाही? आजकाल बुढे बाटे काही सांगता येत नाही, मोठ्या बातम्या वेगळ्या वेगळ्या येतात। काय बा किती वर्ष झाले तुम्ही निरा पटात निरा चालू राहता बा? 1970 मध्ये चालू आहोत। हा हा मापाशी पहिली पिस्टन कोंबडी होऊन गेली। हा एक नंबर जोडी होऊन गेली आपल्या अमरावती जिल्ह्यातली। हा पिस्टन कोंबडी म्हणून। हा आता हा राणा घेतला। याची खरेदी केवढ्याची आहे? याची आहे 5,91,000। आतापर्यंत या बैलांना कोणतं मैदान मारलं? यानं 5-6 मैदान मारले आतापर्यंत। वरुड चौका, चिताळ, जमुना। कोणत्या खांदी जास्त पडतो? उजव्या खांदी। उजव्या खांदी। मग याला डाव्या खांद्यात कोणी टाकलं? डाव्या खांदी कमी धावते। या बैरमच्या पटार या बैलासोबत कोणता बैल सोडून राहिले तुम्ही? आणि सोडली। हा सध्या 5व्या नंबरात आहे। 5व्या नंबरात आहे। अजून 16चा विचार आहे काय? किती सेकंद झाले इथं? झाले 6-12। हायएस्ट किती आहे? किती अधिक अंदर याची आहे म्हणजे पॉईंट कमी करीन तो? कमी करीन। तुम्हाला किती वर्षापासून शौक आहे? हा मला 97 पासून 1997 पासून। तुमच्याजवळ आतापर्यंत आलेल्या बैकेत नामांकित बैल कोणता? नामांकित माझी जोडी पिस्टन कोंबडी होऊन गेली। हा पिस्टन कोंबडी म्हणजे तुमचं नाव त्या पिस्टन कोंबडीने आतापर्यंत दिलं? हा। अच्छा या बैलाकडून तुम्हाला तर अपेक्षा कोणत्या आहेत? काय आता आपलं म्हणजे शौक म्हणून आहे। या बैलाच्या खुराकचं कसं काय आहे? मग खुराकचा जायला रोज 8 लिटर दूध आहे सकाळ संध्याकाळ। शेंगदाणे, खोबरा। जेव्हा खाली पिरियड असते तेव्हा बैलाचं व्यवस्थापन कसं? कारण आपण हा बैल तुम्ही फक्त शंकरपटातच पळवता ना, म्हणजे सेकंदच्या, तेव्हा याचं व्यवस्थापन कसं करता तुम्ही? आता शंकरपट नसला तर मग त्याचं व्यवस्थापन जे आहे तेच चालू राहते। या बैलाले हिरवा चारा आवडते का वाढलेला चारा आवडते? वाढलेला जास्त आवडते, हिरवाही आवडते, दोन्ही आवडते। बैल शांत आहे का गरम आहे? हा शांतही आहे तो, त्याच्यामुळे गरम आहे। नाही बाकीचे बैल जसे टुंगरतात, पण हा पोरगा त्याच्या मागून उभे असल्यानंतर सुद्धा नाही तेवढा शांतही आहे तो। अच्छा त्याच्या वेळेस गरम आहे तेवढा। म्हणजे हे आता जो इचकपणा करून हा खाजवला पाहिजे म्हणून का बैलावर प्रेम आहे। बैलाले संगोपन करताना जो प्रॉपर्टीवर फरक पडत नाही पडते नाही? बायको गिको काही म्हणत नाही का तुम्हाला? काय म्हणणार आहे? समजा तुम्हाला जर दारूचा शौक असला तर मग बायको काही म्हणणार नाही काय? नाही म्हणू शकत। काऊन म्हणत नाही? बायको देखता दारू प्यायची। अर्धी असे माणसं क्वचित राहतात की यांचे हे दारू प्यायल्यानंतर यांच्या बायकोला हे आवडतात। असे क्वचित माणसं आहेत। कोणत्या गावचे तुम्ही? कोकोंडा। मी माझ्या घरची देखता दारू। चांगलं काम आहे बरोबर। असे यांचे जर गुण सर्वांनी घेतले तर आपला भारत देश नक्कीच पुढे जाऊ शकतो, असं म्हणण्यास काही हरकत नाही। बरं या बैलाचा आता तुम्ही कुठं सोडला हा बैल? आता आम्ही इथून आलो। इथून आता बैरमात आले। बरं आता या बैलाचे सर्वात कमी जे पॉईंट आहेत ते कुठले आहेत? सर्वात पॉईंट कुठं दाखवलेच नाही, सारखेच दाखवले नाही। एकसारखं कमी जास्त पॉईंट मध्ये होणारच आहे। पहिलं पक्षी जाती वरुड जाऊ का किती मारलं ते? 6-5। हा बैल क पटातला का पटातला? आता जनरल मध्ये गेला। मागच्या वर्षी क गटात। मागच्या वर्षी क गटात का होता? क गटात बैल होता। किती वर्षाचा आहे? जास्तीत जास्त 4.5 वर्षाचा। 4.5 वर्ष। तुम्ही याची खरेदी घेतला त्यावेळेस किती वर्षाचा होता? 4 वर्षाचा।
या बैलासोबत पळणारा बैल कोणता इथं? इथं बादशाह होता, बादशाह फुटला आहे दादा. हां हां. तर आता तुमचा आवडता धुरकरी कोण असते? MP तले असतात. MP तले असतात, मामा म्हणून आहेत. आतापर्यंत तुम्ही पट खेळले, पण त्या पटात असं कोणतं मैदान आहे की त्या मैदानावर तुम्हाला असा आनंद वाटला की नाही हे साला ते मैदान तुम्हाला खुणावत आहे की मी त्या मैदानावर झाले पाहिजे? आता चिंचोली. चिंचोली म्हणजे होम पिच, घरच्या मैदानावर आपल्या बैलाले आजूबाजूचे लोक पाहतात त्यावेळेस जास्त आनंद होते. आनंद. म्हणजे जशी आपण मामाची पोरगी केली म्हणजे जरा वेगळंच वाटते, तसं वाटत असेल ना म्हणाले? हां. तुम्ही मामाची पोरगी केली काय? नाही मामाजी. हां. तुमचं लव्ह मॅरेज आहे काय ऑरेंज मॅरेज आहे? लव्ह मॅरेज. कोणाची पोरगी केली तुम्ही मग? ढेपे. लव्ह मॅरेज होतं. बरं मी काय म्हणतो, आता सध्या बुढे झाल्यामुळे बायकोवर प्रेम जास्त का बैलावर प्रेम जास्त? बैलाची क्वालिटी त्याची चांगली आहे ना. हा हा. म्हणजे तुम्ही बैलाकडे लक्ष देता. या पटात तुम्ही जेव्हा येता तेव्हा घरून काही विरोध होते काय? विरोध काय होणार आहे? बरं, बैल आल्यानंतर प्रेम आहे ज्या बैलावर. हा. म्हणजे तुमचं प्रेम कमी झालं काय? नाही, बायकोचा प्रेम जास्त बैलावर आहे. आमच्यावर पेक्षा बैलावर जास्त आहे. घरचा जर साथ असला तर जरा वेगळीच मजा येते. बरं, तुम्ही बाहेर जाता तेव्हा घरचे फोन करतात का की बा आपला बैलाचा नंबर कोणता आहे, काय कोणता आहे? चालूच राहते. फोन चालूच राहते. बैल सोडला काय, हा काय केलं, किती सेकंड मिळाले, हा कधी सोडला, हा. ते सगळं सांगायला लागते आम्हाला. का जाणून बुडी तुम्हाला बोलासाठी फोन करत अशी? नाही, बैलाचं कारण सांगून. त्याच्यात आनंद आहे. नाही, आनंद नाही. तुम्हाला फोन करताना त्या बुडीला चांगलं वाटत असेल ना की नाही आपल्या नवऱ्यासोबत बोललो पाहिजे, उतारवत कसं प्रेम जास्त वाढते तसं नाही. म्हणजे बैलासाठी बोलतात. आता टेमलून होणार. बरोबर. ती आम्ही 1 नंबरवर राहिलो. बरोबर, धन्यवाद. हे होते मुर्याचे बाळूभाऊ सगणे. त्यांचा हा बैल आहे, फार गरीब बैल आहे हो. म्हणजे चोपळासाठी तो बैल पा कसा उभा राहून राहिला. मी युट्यूबवर ज्या कोकड्याच्या माणसाची मुलाखत घेतली की ते म्हणतात की बा माझी बायको मला दारू पाजते, हे युट्यूबवर जे पाहणार असतील तुम्ही त्यांचं अनुकरण करू नका. कारण घर संसार हा त्या दारूमुळे उद्ध्वस्त झालेला आहे. आपलं सुद्धा जीवन हे उद्ध्वस्त होऊ शकते. कारण या माणसाला होऊ शकते त्यांच्या पत्नीने सोडून दिलं असेल की बेकार आहे, म्हणजे ऐकलं नाही म्हणून त्यांनी तो सुरू केलं असेल. आता जो माणूस ऐकतच नाही त्याला काय सांगा, पण माणूस चांगला आहे, काही वाद. असेच व्हिडिओ पाहण्याकरता पाहत राहा तुमच्या शेतकऱ्याच्या पोराचं चॅनल गण नका भन्ना यूट्यूब चॅनल.